मात्र मॅनहोलमध्ये पडलेल्या या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। अग्निशमन दलाचे जवान सातत्याने प्रयत्न करत होते या व्यक्तीला शोधण्यासाठी आणि मॅनहोलमध्ये पडलेली ही जी व्यक्ती आहे, असलम शेख असं ज्या व्यक्तीचं नाव आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे। आणखी एक बळी गेलेला आहे महापालिकेच्या बेजबाबदारपणाचा, असंच आता म्हणावं लागेल। अगदी 2 दिवसापूर्वी चेंबूरमध्ये एक झाड स्कूल बसवर कोसळलं, शाळेच्या बसवर कोसळलं, ज्यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। 11 वर्षाचा हा मुलगा होता ज्याचा मृत्यू झाला। आणि आता परत आजची ही घटना आहे, मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। पावसाळापूर्व जी कामं आहेत, जी महापालिकेकडून होणं अपेक्षित आहे, मुंबईकरांचा सगळा प्रवास सुखकर व्हावा, पावसाळ्याच्या दिवसांमध्येही अशा घटना घडू नयेत आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये कुठले बळी जाऊ नयेत माणसांचे, याच्यासाठी म्हणून मुंबई महापालिकेनं काम करावं, मनपाचा कारभार सुधारावा अशी अपेक्षा सामान्य मुंबईकरांना आहे। त्याच अपेक्षेनं काही लोकप्रतिनिधी सुद्धा आपण निवडून देतो। मात्र प्रत्यक्ष ज्या वेळेला आता पाऊस सुरू झालाय, ज्या वेळेला प्रत्यक्ष या सगळ्यांनी आपल्यासाठी काम करणं अपेक्षित आहे, आपल्या जीवाची सुरक्षितता महत्त्वाची आणि प्राधान्याची ठेवून काम करणं अपेक्षित आहे, त्यावेळेला मात्र तसं घडताना दिसत नाहीये। कारण सातत्याने या घटना समोर येत आहेत आणि त्याच्यानंतर मात्र सामान्य मुंबईकरांना हाच प्रश्न पडलाय की आपण उद्या आपल्या नोकरीवर कामावर जाण्यासाठी घरातून निघालो की पुन्हा परत सुरक्षित घरी येऊ शकू की नाही। मुंबईतल्या साकीनाका परिसरामध्ये घडलेली ही घटना, मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडला आणि संबंधित व्यक्तीचा आता मृत्यू झालेला आहे असं समजतंय। साधारण 11-11:30 वाजता ही घटना घडलेली होती आणि मागच्या 3 ते 4 तासापासून हे सगळे